गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. हिंदी सिनेमात जर खलनायक या शब्दाला चेहरा आणि आवाज ज्या अभिनेत्याने दिला असेल ना, म्हणजे खलनायक म्हणून भीती वाटेल असं व्यक्तिमत्व एकाच अभिनेत्याकडे होतं. कदाचित मी हे म्हणत असताना तुमच्या मनात ते नाव आलंही असेल. हिंदी सिनेमात ह्या अभिनेत्याचा आवाज सगळ्यात बेस्टचा म्हणून मानला जातो, ज्यांच्या एका संवादानेच अंगावरती काटा येतो, ज्या अभिनेत्याचं करिअरच मुळात मराठी सिनेमातून सुरू झालं. साल 1967. रेल्वेच्या डब्यात गाणं गाणारा एका अंध माणसाची ही भूमिका होती. त्यांचं नाव त्यावेळेला कुणालाच माहीत नव्हतं, पण पुढे तोच माणूस मोगॅम्बो होणार होता. मला वाटत नाही की मी अजून काही वेगळं सांगायची गरज आहे. आज आपण पाहणार आहोत अमरीश पुरी यांच्या मराठी सिनेमातल्या एका छोट्या भूमिकेपासून हॉलिवूडपर्यंत पोचलेला हा अद्भुत प्रवास. अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932चा पंजाबमधला. त्यांचे वडील निहाल सिंग पुरी आणि आई वेद कौर. घरात 4 भावंड होती: मदन पुरी, चमन पुरी, हरीश पुरी आणि अमरीश पुरी. मदन पुरी आणि चमन पुरी हे आधीच चित्रपटसृष्टीत स्थिरावलेले होते आणि म्हणूनच बाहेरून पाहणाऱ्यांना असं वाटतं की अमरीश पुरींना ही संधी काय सहज मिळाली असेल. पण वास्तव मात्र नेमकं त्याच्या उलट आहे. अमरीश पुरी यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी एक पहिली ऑडिशन दिली, पण त्यावेळेला त्यांना होणार नाही असं सांगण्यात आलं, कारण की त्यांचा चेहरा हिरोला शोभेल असा नव्हता आणि आवाज खूप मोठा होता. थोडक्यात आज ज्या गोष्टींमुळे ते नावाजले गेलेत त्याच गोष्टींमुळे ते सुरुवातीला नाकारले गेले होते. शेवटी त्यांनी अभिनयाचं स्वप्न अर्धवट सोडून दिलं आणि एका इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये कारकुनी करायला सुरुवात केली. तब्बल 22 वर्ष ते प्रामाणिकपणे सरकारी नोकरी करत राहिले, पण मनात अभिनय करण्याची गोष्ट मात्र कायम सलत होती. आणि याच काळात त्यांची भेट झाली थिएटर दिग्दर्शक इब्राहिम अलकाजी यांच्याशी. अलकाजींनी त्यांना स्पष्ट सांगितलं की जर तुला अभिनयात यायचं असेल तर तुला नाटकापासून सुरुवात करायला लागेल. 1961 पासून अमरीश पुरी पुन्हा रंगभूमीवर उतरले. सुरुवातीला त्यांना भूमिका मिळाल्या नाहीतच. मग त्यावेळेला त्यांनी बॅकस्टेज करायला सुरुवात केली. बॅकस्टेज म्हणजे काय तर रंगमंच झाडायचा, नेपथ्य हलवायचं, प्रकाश योजना करायचे. आणि 1967 साली त्यांना मराठी सिनेमा शांतता कोर्ट चालू आहे यात एक छोटीशी भूमिका मिळाली. या सिनेमात अमरीश पुरी यांनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली. ही भूमिका लहान होती, पण हा त्यांचा चित्रपटसृष्टीतला खरा प्रवेश ठरला. आणि मजेची गोष्ट म्हणजे त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातही मराठीशी नाळ जोडलेलीच आहे. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात पुढे जाऊन उर्मिला दिवेकर या मराठमोळ्या मुलीशीच लग्न केलं. तर 1970 साली प्रेम पुजारी या हिंदी सिनेमातून त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. 70च्या दशकात ते निशांत, मंथन, भूमिका, आक्रोश या गंभीर आणि समांतर सिनेमांमध्ये झळकले. अर्थात हिरोपेक्षा नायक म्हणून जास्त. विजय तेंडुलकर त्यांना प्रेमाने नाटककारांचा राजा म्हणायचे. तर सत्यदेव दुबे एकदा म्हणाले होते की त्यांची तुलना ही दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याशीच होऊ शकते. अमरीश पुरी स्वतःच्या कामाच्या बाबतीत, फिटनेस, कुटुंब या बाबतीत अतिशय शिस्तीचे होते. त्याचं कारण असं की पुढे खलनायक म्हणून गाजल्यावरही स्वतःचा अभिनेता म्हणून रियाज व्हावा ह्यासाठी ते दुबेजींकडे नाटक करत असत. शूट असूनही रात्री तालमी करत असत आणि तिथे ते पूर्णपणे दिग्दर्शकाला वाहिलेले असायचे. 80च्या दशकात अमरीश पुरी यांची खलनायक म्हणून खरी ओळख निर्माण झाली. हमपाज, नसीब, विधाता, हिरो, अंधा कानून, अर्ध सत्य हे असे काही चित्रपट त्यांनी केले. त्यांचा खलनायक आरडाओरडा करत नव्हता, पण त्यांची संवाद फेकच इतकी जबरदस्त होती की त्याच्यामुळे भीतीच निर्माण व्हायची. 1987 साली आला मिस्टर इंडिया, मोगॅम्बो. मोगॅम्बो खुश हुआ या संवादाच्या वेळचा एक किस्सा. शूटिंगच्या वेळी त्यांनी दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना विचारलं की हा माणूस आनंद व्यक्त कसा करतो, म्हणजे हसून, ओरडून की शांतपणे. आणि यावरती पुढे जाऊन त्यांना उत्तर मिळालं की तो आनंद सुद्धा नियंत्रणात ठेवतो, कारण की तो देव असल्यासारखा वागतो आणि म्हणूनच तो संवाद ओरडून नाही तर थंड डोक्याने, हळूवार आणि हसत म्हटला गेला.
आज तो संवाद आयकॉनिक आहे, कारण की त्यात आवाज नाही तर त्या पात्राची दहशत आहे. या पात्रासाठी जवळजवळ 25,000 रुपयांचे कॉस्ट्यूम त्यावेळेला तयार करण्यात आले होते आणि त्या काळात ही रक्कम प्रचंड होती. 1984 साली इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम या स्टीव्हन स्पिलबर्गच्या चित्रपटात मोला राम ही भूमिका त्यांनी साकारली आणि जागतिक पातळीवरही अमरीश पुरी खलनायक म्हणून पोचले. या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांनी पहिल्यांदाच टक्कल केलं. स्टीव्हन स्पिलबर्ग त्यांच्या अभिनयाने इतके प्रभावित झाले की त्यांनी अमरीश पुरी यांना आपल्या आवडत्या खल अभिनेत्यांमध्ये स्थान दिलं. अमरीश पुरी हे खलनायक साकारत असले तरी कधीच ते एकसारखे नव्हते. म्हणजे मिस्टर इंडियामधला मोगॅम्बो किंवा करण अर्जुनमधला ठाकूर दुर्जन सिंग किंवा नायक राजकारणी जो होता त्यांनी केलेला, किंवा घातकमधला कात्या किंवा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधला बलदेव सिंग, हे सगळेच खलनायक म्हणून वेगळे. DDLJ म्हणजेच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये त्यांनी भूमिका स्वीकारताना आदित्य चोप्राला सांगितलं होतं की मी यात खलनायक नाही, मी फक्त एक हट्टी बाप आहे आणि मला तसंच दाखवा. आणि त्यामुळेच तो रोल इतका प्रभावित झाला. पण साधारण करिअरच्या उत्तरार्धात अमरीश पुरी हे फक्त खलनायक राहिले नाही. परदेस, ताल ह्यात त्यांनी कॅरेक्टर रोल्सही केले आणि तेवढ्याच ताकदीने ते ह्यासुद्धा भूमिका साकारत राहिले. अभिनयाव्यतिरिक्त अमरीश पुरी यांना टोप्यांची प्रचंड आवड होती. म्हणजे असं म्हणतात की त्यांच्याकडे 200हून अधिक टोप्यांचं कलेक्शन होतं आणि ते त्यांनी जगभरातून मिळवलेलं होतं. 12 जानेवारी 2005 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. 2006 मध्ये रिलीज झालेला कच्ची सडक हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. 1967 ते 2005 यामध्ये 400 पेक्षा अधिक सिनेमे त्यांनी केले आणि फक्त हिंदीतच नाही तर मराठी, कन्नड, तेलुगू, मल्याळम, पंजाबी अशाही भाषांमध्ये काम केलं. अमरीश पुरी म्हणजे फक्त खलनायक नाही तर अभिनय या कलेची उत्तम जाण असणारा अभिनेता, नायक होता. रेल्वे डब्यातील अंध गायकाच्या भूमिकेपासून ते मोगॅम्बोपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. वयाच्या 40व्या वर्षी चित्रपटसृष्टीत येऊनही इतकी समृद्ध कारकीर्द घडवणारे हे हाडाचे कलाकार होते. त्यांची कुठली भूमिका तुम्हाला आवडली ते तुम्ही जरूर सांगा आणि स्मृतिगंधला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.